सावित्रीबाई फुले एक महान समाजसुधारक. नमस्कार. आज आपण बोलणार आहोत एक महान समाजसुधारक, कवयित्री आणि महिला अधिकारांच्या प्रवर्तक सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यांचे पिता खंडोजी नेवासे पाटील आणि माता लक्ष्मी होत्या. सावित्रीबाई फुले यांनी 1848 मध्ये भारतातील पहिली महिला शाळा स्थापन केली. सावित्रीबाई फुले यांना भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ओळखले जाते. त्यांचा विवाह ज्योतिबा फुले यांच्याशी झाला, जे एक महान समाजसुधारक होते. त्यांनी आपल्या पतीच्या साथीने समाजातील कुरीतियो विरोधात आवाज उठवला. सावित्रीबाई फुले यांनी कविता आणि लेखनाच्या माध्यमातून समाजात जागरूकता फैलवली. त्यांनी महिला शिक्षणाचे महत्त्व समजावले आणि महिलांना शिक्षित करण्यासाठी काम केले. सावित्रीबाई फुले यांचे निधन 10 मार्च 1897 रोजी झाले, पण त्यांचे काम आणि त्यांची विरासत आजही प्रेरणा देते. त्यांनी समाजातील महिलांच्या अधिकारासाठी आणि शिक्षणाच्या महत्त्वासाठी जे काम केले आहे ते अविस्मरणीय आहे. आजही सावित्रीबाई फुले यांची कहाणी आम्हाला प्रेरित करते. त्यांची शिक्षा, त्यांचे काम व त्यांचे विचार आम्हाला समाजात बदलाव घडवण्यासाठी प्रेरित करतात. सावित्रीबाई फुले यांचे प्रमुख कार्य: भारतातील पहिली महिला शाळा स्थापन केली, बालविवाह विरोधात आणि विधवा पुनर्विवाहासाठी काम केले, महिला अधिकारांसाठी आणि समाजातील दलित वर्गाच्या उत्थानासाठी काम केले, कविता आणि लेखनाच्या माध्यमातून समाजात जागरूकता फैलवली. सावित्रीबाई फुले यांच्या सन्मानात भारत सरकारने 1998 रोजी सावित्रीबाई फुले यांचा सन्मानात एक डाक तिकीट जाहीर केले. सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस आपण बालिका दिन म्हणून साजरा करतो. अनेक स्कूल, कॉलेज आणि विश्वविद्यालयांचे नाव सावित्रीबाई फुले यांच्या नावावर ठेवले आहे. धन्यवाद. सावित्रीबाई फुले यांची कहाणी ऐकण्यासाठी, त्यांची विरासत पुढे नेण्यासाठी. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व या व्हिडिओमधील माहिती महत्त्वाची वाटली असेल तर या व्हिडिओला एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.